तसं आम्हाला खायचं होतं पान आणि आहे आता पंत राम लक्ष्मण हनुमान ही काही बोलू देणार नाही आहे. तिच्या मैत्रिणी होत्या इथे म्हणून लागलो होतो आणि 3च मैत्रिणी यायच्या आणि तिच्या पाण्यात 3च म्हशी आहे. नाव घेतलं असतं पण रीना श्रुतिका आणि मी. रीना श्रुतिका तेजू तिथे आहे आणि ही इथे आहे. तर चला आता जाऊया दर्शन घेऊया. गाणं गाणं करा आता बोलतो. महत्वाची आहे बाळ. शाळेत कधी जाते ब्रेक चालू करतो 10 मिनिटं. राम राम मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही दोघं तुमचं सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो. तर राम राम मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही दोघं तुमचं सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो. तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणजे आज आहे 1 जानेवारी. तर आमच्या दोघांकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हटलं चला कुठेतरी जाऊया. मॅडमला शेगावला जायचं होतं. तर नाशिकपासून एक 40-45 किलोमीटर अंतरावर श्री गजानन महाराज तपोभूमी म्हणून आहे, जे की शेगावची संस्थाच रन करते. तर तिथे मॅडमला दर्शनाला आणलेलं आहे. कारण की माझं बजेट नव्हतं हिला शेगावला न्यायचं आणि मॅडम पैसा खर्च करायला तयार नव्हत्या. तर आता आम्ही आलेलो आणि इथे कॅमेरा अलाउड नाही आहे. तर आम्ही आता दर्शन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर चला दर्शन घेऊया. तर आम्ही दोघं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आणि खरंच खूप छान आहे. एकदम शांतता. अशी शांतता घरात राहिली ना तर मजाच नाही. स्वर्गासारखं सुख लाभेल. हो, शांतता चांगली नसते. तर चला आता जाऊया कपिलधारेला. आणि हा जो प्रसाद आहे ना तो खूपच टेस्टी आहे. मला बुंदीचा लाडू आवडत नाही आणि मला पण दे ना थोडा. काऊन होता का बरं होता? मी तर म्हटलं ना बुंदीचा लाडू आवडत नाही. तर असा हा प्रसाद भेटला होता आम्हाला. चला जाऊया पुढे. मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही आता आलेलो आहोत कपिलधारा तीर्थक्षेत्र इथे. तर इथे सर्वात जुनं तीर्थक्षेत्र आहे, जे की 11,32,000 वर्ष जुनं आहे. आणि प्रथम कुंभमेळा इथे सांगून दे सांगते तुम्हाला. तर सर्व जी माहिती आहे ती आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही वाचू शकता. तर इथे बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत इतिहासात. राम लक्ष्मण हनुमान ही काही बोलू देणार नाही आहे. तर माहिती अशी आहे की जेव्हा मी पण विसरतो हिच्यासोबत रोज आता. तर इथली माहिती अशा प्रकारे आहे की हे तीर्थ जे आहे जे की 11,32,000 वर्ष जुना आहे. आणि पहिला कुंभमेळा जो होता तो इथे भरलेला होता आणि आजही इथेच भरतो, म्हणजे इथून सुरुवात होते.
प्रभू श्री रामचंद्रांना जेव्हा भगवान शंकर भेटले होते तर ते इथे भेटले होते. त्यानंतर श्री संत गजानन महाराजांनी 12 वर्ष इथे तपश्चर्या केली. लक्ष्मणाला बाण लागलेले होते आणि ते मूर्छित पडलेले होते. तेव्हा हनुमान जे की द्रोणागिरी पर्वत आणायला चालले होते तर तेव्हा इथे एका राक्षसाची लढाई झाली होती. तर त्यावरून या गावचं नाव कावनाई पडलेलं आहे. अशा बऱ्याचशा इथे गोष्टी घडलेल्या आहेत. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना इथूनच उपदेश दिला होता असं पण इथे लिहिलेलं आहे. आता मला माहिती नाही, मी तिथे वाचलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये हनुमानाचं मंदिर असावं हा जो उपदेश आहे हा रामदास स्वामींनी इथेच दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यामुळे प्रत्येक गावात हनुमानाचं मंदिर आपल्याला बघायला मिळते. तर अशा काही इथे रंजक आणि ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या आहेत. तर चला आता जाऊया आणि दर्शन घेऊया. तर इथे 2 मंदिरं आहेत जे की एक मंदिर आहे प्रभू श्री रामचंद्र आणि दुसरं मंदिर आहे महादेवाचं. तर दोघांचे आमचे दर्शन झालेले आहेत. उठ तो ट्रक चपकन, उठ उठ उठ. आमचं दर्शन झालं, टाइमपास केला थोडाफार आणि आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. तर या डोंगराच्या पलीकडे आहे तपोभूमी श्री संत गजानन महाराज यांची आणि डोंगराच्या अलीकडे आहे कपिलधारा तीर्थक्षेत्र जे की 11,32,000 वर्ष जुना आहे. भ्रमंती करून आता आम्हाला लागली आहे भूक. म्हणजे वर्षाचा पहिला दिवस साजरा करू बाहेर जेवण करून. तर हरिओम ढाबा प्युअर व्हेज अँड रेस्टॉरंट. तर इथे थांबूया. ऐक ना, बिल देशील ना तू? 1500 रुपये आले ना? 1500 रुपये आहे ना? देशील ना 1500 रुपयाचं? पक्का? मन मी बिल भरणार. मीच भरणार. मान एक वेळा, मान ना एक वेळा. तुम्ही 4 वेळा म्हणायला लावा, तुम्ही भरणार नाही मग. भरशील ना बिल? हो य. खरंच भरशील ना? आता भांडे घासावं लागल. ते शपथ घेऊन सांगते की बिल मीच. गुड. एक नंबर असं जेवण झालं. बायकोनी असं एक नंबर बिल पे केलं. तसं आम्हाला खायचं होतं पाक. आधी माझ्या टँक बॅगमध्ये माझ्या कामाच्या वस्तू राहत होत्या आणि आता माझ्या बायकोची ओढणी, बायकोचा रुमाल, बायकोचा मोबाईल, क्लचर इत्यादी गोष्टी राहतात. पैसेच नाही आहे.